हॅलो फ्रेंड्स. आजच्या ARDS ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्सच्या लेक्चरमध्ये आजपासून आपण पोल्ट्री फार्मिंग, ठीक आहे, हा टॉपिक आपण शिकूयात. आता पोल्ट्री फार्मिंगबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की आपण कशाबद्दल आजपासून आपण शिकणार आहोत, ठीक आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शीप आणि ज्या गोट्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत, त्याचं केअर अँड मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये जे ब्रीडिंग सिस्टीम्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसीजेस आहेत ते आपण शिकलो आहे, बरोबर. त्याच्या अगोदर आपण कॅटल, बफेलो याच्याबद्दल शिकलो आहे, ॲनिमलचे डिसीजेसबद्दल शिकलो आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्याबद्दल शिकलो आहे, ठीक आहे. आजपासून आपल्याला पोल्ट्री फार्मिंग चालू करायचं आहे आणि याच्यानंतर आपण मिल्क अँड मिल्क टेक्नॉलॉजी चालू करणार आहोत, ओके. एक गोष्ट लक्षात राहू द्या की हे जे पोल्ट्री फार्मिंगचे आहे, ठीक आहे, याला नियरली अबाउट आपल्याला 4 ते 5 लेक्चर्स लागणार आहे. याला जर आपल्याला कम्प्लीट किंवा डिटेलमध्ये जर याला शिकायचं असेल तर, ठीक आहे. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही बघितलं तर IBPS, AFO असू द्या, नाबार्डची एक्झाम असू द्या किंवा वेगवेगळ्या एक्झाम असू द्या, फ्रिक्वेंटली या पोल्ट्री फार्मिंगवर क्वेश्चन्स विचारलेले असतात, ठीक आहे. चला तर आपण चालू करूयात की पोल्ट्री फार्मिंग म्हणजे काय. आता पोल्ट्री फार्मिंग म्हणजे काय की रेअरिंग ऑफ द बर्ड म्हणजे कोणते की जे कोंबड्या ज्या आहेत ज्यांना आपण रेअर्ड करतो त्यालाच आपण काय म्हणतो, पोल्ट्री फार्मिंग असं म्हणतो, ओके, ठीक आहे. आता पोल्ट्री फार्मिंग शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक्स ज्या टर्म्स आहेत त्या शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता कॉकरेल म्हणजे काय, पुलेट म्हणजे काय, कॉक म्हणजे काय, कॅपॉन म्हणजे काय आणि हेन म्हणजे काय. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या की हा जो पूर्ण जो पार्ट आहे, हे हा जो पूर्ण जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण मेलबद्दल बोलणार आहोत. कॉकरेल आणि कॉक हे काय आहे, मेल आहेत, आणि पुलेट आणि हेन जे आहे हे काय आहे, फिमेल आहे, ठीक आहे. हे काय आहे, फिमेल आहे, ठीक आहे. हे काय आहे, मेल. आता कॉकरेल, कॉक हे मेल आहे पण यांची नावं वेगवेगळी काय, ठीक आहे. ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपल्या घरचे आपल्याला काय म्हणतात, हा लहान बाळ आहे, छोटा मुलगा आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही खूप मोठे होतात त्यावेळेस लोक तुम्हाला काय म्हणतात, सिनियर सिटीजन म्हणतात किंवा माणूस असं म्हणतात, बरोबर ना. म्हणजे काय की वयानुसार जे माणसाचं जे उच्चार आहे किंवा माणसाला संबोधण्याची जी पद्धत आहे ती बदलते, बरोबर. त्याचप्रमाणे या प्राण्यांमध्ये सुद्धा बदलत जाते. जर तुम्ही बघितलं, जर एखादा गायीने जर एखाद्या नवीन बाळाला जन्म दिला त्याला आपण काल्फ असं म्हणतो. जर ती फिमेल जर असेल, ठीक आहे, आणि ज्यावेळेस ती 6 वर्षानंतर म्हणजे 6 महिन्यानंतर ज्यावेळेस ती थोडीशी मॅच्युअर्ड होते तिला आपण हायफर असं म्हणतो, ठीक आहे. आणि ज्यावेळेस ती पहिल्यांदा एखादी बाळाला ज्यावेळेस ती जन्म देते, एखाद्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिला आपण काऊ म्हणायला सुरुवात करतो, बरोबर ना. सेम इकडे पण असंच आहे. आता जर एखादा बर्ड्स म्हणजे काय, आपण कोंबड्याबद्दल बोलतोय, एखादा बर्ड्स जर तो यंग असेल, यंग यंग मेल जर असेल त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो. काय म्हणतो, यंग मेल जर असेल त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो. आता कॉकरेल कधीपर्यंत म्हणतो, ज्यावेळेस हा बर्ड्स, आता सपोज या बर्डचा जस्ट जन्म झाला, जन्म झाल्यापासून तर 1 वर्षाचं वय होईपर्यंत त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो. आता 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला काय म्हणतो, आपण कॉकरेल असं म्हणतो. आणि कॉक कधी म्हणतो, 1 वर्षानंतर त्याला आपण काय म्हणतो, कॉक असं म्हणतो. म्हणजे काय, जो ॲडल्ट मेल आहे, ॲडल्ट मेल ऑफ द पोल्ट्री बर्ड त्याला आपण काय म्हणतो, कॉक असं म्हणतो. आणि यंग मेल ऑफ द पोल्ट्री बर्ड त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो, ठीक आहे. तेवढं लक्षात राहू द्या. आता कॅपॉन म्हणजे काय की ज्यावेळेस या बर्डमध्ये, ज्यावेळेस या मेलमध्ये ज्यावेळेस आपण कॅस्ट्रेशन करतो, काय करतो, कॅस्ट्रेशन करतो. आता कॅस्ट्रेशन म्हणजे काय असतं की त्याची जी स्पर्मॅटिक जी कॉर्ड आहे त्याला ब्रेकडाऊन करणे, त्याला काय करणे, रप्चर्ड करणे, त्याला आपण काय म्हणतो, कॅस्ट्रेशन असं म्हणतो, ठीक आहे. एखाद्या मेलमध्ये ज्यावेळेस आपण कॅस्ट्रेशन करतो आणि जो कॅस्ट्रेशन केलेला जो मेल आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपॉन म्हणतो. म्हणजे काय, कॅस्ट्रेटेड मेल बर्ड त्याला आपण काय म्हणतो, कॅपॉन असं म्हणतो. आता बघा, पुलेट म्हणजे काय की आपण गायीमध्ये बघितलं होतं, सपोज एक गाय, ठीक आहे, समजून घ्या ही एक गाय, या गायीने एका बाळाला जन्म दिला, जिला आपण सुरुवातीला काय म्हणतो, काफ असं म्हणतो. काय म्हणतो, काल्प असं म्हणतो, काफ, ओके. जिला सुरुवातीला आपण काय म्हणतो, काफ असं म्हणतो.
ठीक आहे, जिला सुरुवातीला आपण काफ असं म्हणतो. ठीक आहे, नंतर ज्यावेळेस ती 6 महिन्याचा जो होतो, जर ती फिमेल असेल तिला आपण काय म्हणतो, हायफर असं म्हणतो. आणि ज्यावेळेस ही हायफर पहिल्यांदा मेटिंग केल्यानंतर ज्यावेळेस ती पहिल्यांदा ज्यावेळेस ती एखाद्या बाळाला जन्म देते, बाळाला जन्म दिल्यानंतर तिला आपण काऊ असं म्हणतो. सेम पुलेटचं पण असंच आहे. ज्यावेळेस एखादी पुलेट किंवा ज्यावेळेस एखादी यंग फिमेल जी आहे, यंग जो बर्ड आहे, यंग बर्ड फिमेल जी आहे, तिला आपण काय म्हणतो, पुलेट असं म्हणतो. ज्यावेळेस ही पुलेट फर्स्ट टाइम ज्यावेळेस एग प्रोड्यूस करते, काय म्हटलं मी, ज्यावेळेस ही पुलेट फर्स्ट टाइम ज्यावेळेस एग प्रोड्यूस करते आणि एग प्रोड्यूस केल्यानंतर तिला आपण काय म्हणतो, हेन असं म्हणतो. काय म्हणतो, हेन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय की ॲडल्ट जी फिमेल आहे तिला आपण हेन असं म्हणतो, यंग फिमेल जी आहे तिला आपण पुलेट असं म्हणतो, यंग जो मेल आहे त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो, ॲडल्ट जो मेल आहे त्याला आपण कॉक असं म्हणतो. जर आपण या यंग मेलमध्ये जर कॅस्ट्रेशन केलं त्याला आपण कॅपॉन असं म्हणतो. ओके, ह्या बेसिक टर्म आहे, ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला शिकायचं लेअर म्हणजे काय, बॉयलर म्हणजे काय, रोस्टर म्हणजे काय, ग्रोवर म्हणजे काय, क्लच म्हणजे काय. ओके, आता लेअर म्हणजे काय की एखादा बर्ड्स किंवा एखादी कोंबडी ज्यावेळेस अंडे देणारी जी कोंबडी असते तिला आपण काय म्हणतो, लेअर असं म्हणतो. अंडे देणारी जी कोंबडी असते तिला आपण काय म्हणतो, लेअर असं म्हणतो. एखादी कोंबडी, ठीक आहे, एखादा बर्ड्स ज्यावेळेस आपण मीट पर्पजसाठी जर त्याचा वापर करत असेल त्याला आपण बॉयलर असं म्हणतो. काय म्हणतो, बॉयलर असं म्हणतो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, बॉयलर म्हणजे काय असतं की एखाद्या बर्ड्स, ठीक आहे, ज्यावेळेस जो बॉयलर असतो त्याला आपण वयाच्या 8व्या वीकपर्यंत रेअर्ड करतो आणि 8वा वीक झाल्यानंतर त्याला आपण काय करतो, त्याला मीट पर्पजसाठी यूज करतो. त्याला आपण काय म्हणतो, बॉयलर. आता बॉयलर हे लक्षात ठेवा की हे अप टू 8 वीकपर्यंत आपण त्याला रेअर्ड करतो. ठीक आहे, आणि जनरली हे जे बॉयलर आहे, हे जे बर्ड्स असतात ना, हे आयदर ऑफ सेक्स, म्हणजे हे कोणत्या पण सेक्सचे असू शकतात. एक तर ते मेल पण असू शकतात किंवा फिमेल पण असू शकतात. ओके, लेअर म्हणजे काय की ज्या अंडे देणाऱ्या कोंबड्या असतात त्यांना आपण लेअर असं म्हणतो. आता ह्या अंडे कधी देतात की ज्या 19 हप्त्यापासनं, वयाच्या त्यांच्या 19 हप्त्यापासनं तर 72व्या वीकपर्यंत हे अंडे प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे, म्हणजे लेअरचं एज ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, तर ते किती असतं, 19th वीक टू 72nd किंवा 71st वीक. ओके, बॉयलरचं एज सांगितलं मी तुम्हाला अप टू द 8 वीक. ओके, आता रोस्टर म्हणजे काय असतं की यंग बर्ड्स, त्याला आपण काय म्हणतो, रोस्टर असं म्हणतो. आता बॉयलर काय असतं मित्रांनो आणि रोस्टर काय असतं हे सेमच आहे, याच्यामध्ये काही खूप जास्त डिफरन्स नाही आहे. ओके, आता बघा, हे 0 वीकपासनं आपण काय करतो, त्याला 8 वीकपर्यंत रेअर्ड करतो, त्याला आपण काय म्हणतो, बॉयलर असं म्हणतो. काय म्हणतो, ब्रॉयलर असं म्हणतो. आता जनरली होतं काय कधी कधी की हे जे ब्रॉयलर असतात ना, याचं मीठ जे असतं ते एकदम सॉफ्ट असतं, टेंडर असतं. कसं असतं, टेंडर असतं. पण जनरली काय होतं की कधी कधी आपण काय करतो की एखादा जो बर्ड असतो तो 12 वीकपासनं आपण त्याला 16 वीकपर्यंत रेअर्ड करतो आणि तो बर्ड सुद्धा आपण मीट पर्पजसाठी वापरतो. कशासाठी वापरतो, मीट पर्पजसाठी वापरतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, रोस्टर असं म्हणतो. काय म्हणतो, रोस्टर असं म्हणतो. म्हणजे रोस्टर म्हणजे काय, यंग बर्ड्स अप टू 12 to 16th वीक ऑफ द एज, त्याला आपण काय म्हणतो, रोस्टर असं म्हणतो. आता हे जे रोस्टर आहे हे पण जनरली आपण मीट पर्पजसाठी वापरतो आणि बॉयलर पण आपण मीट पर्पजसाठी वापरतो. फक्त डिफरन्स एवढाच आहे की बॉयलरला आपण 8 वीकपर्यंत रेअर्ड करतो आणि रोस्टरला जे आहे ते 12 ते 16 वीकपर्यंत आपण त्याला रेअर्ड करत असतो. आता डिफरन्स काय आहे बॉयलर आणि रोस्टरमध्ये, याच्यामध्ये आपण बघितलं तर वीकचा आणि एजचा तर डिफरन्स आहेच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा जर बघितलं तर बॉयलरचं जे मीठ आहे ते कसं असतं, एकदम सॉफ्ट असतं. कसं असतं, सॉफ्ट असतं. दुसरी गोष्ट काय, टेंडर असतं. आता रोस्टरचं जे मीठ आहे मित्रांनो ते कसं असतं, हार्ड असतं, रफ असतं. कारण की एज जर जास्त असेल, जे टिश्यूज असतात ते खूप जास्त मॅच्युअर्ड झालेले असतात आणि त्या टिश्यूज जर जास्त मॅच्युअर्ड झालेले असाल तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं जे मीठ आहे ते पण कसं लागते, हार्ड लागते आणि रफ लागते. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू द डायजेस्ट. ओके, रोस्टर. आता ग्रोवर म्हणजे काय असतं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात राहू द्या की 9 वीकपासनं तर 20व्या वीकपर्यंत
आपण ज्याला रेअर्ड करतो त्याला आपण काय म्हणतो, ग्रोवर असं म्हणतो. काय म्हणतो, ग्रोवर असं म्हणतो. ठीक आहे. आता या ग्रोवरचा उपयोग काय, की याच ग्रोवरला आपण लेअर पर्पजसाठी भविष्यात वापरतो. कशासाठी, लेअर पर्पजसाठी आपण भविष्यात वापरतो. आता क्लच म्हणजे काय असतं, की बघा सपोज ही एक कोंबडी आहे. ठीक आहे, सपोज असं समजा ही एक कोंबडी आहे. ठीक आहे, याची डायग्राम तर मला आली नाही व्यवस्थित. सपोज असं समजा ही एक कोंबडी आहे. ओके. आता जनरली काय असतं, की एका सर्टन पिरियडमध्ये सपोज 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 असं समजा तिच्या आयुष्यातला म्हणजे ती सध्या 22 वीकची आहे. हे एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी. ठीक आहे. आता तिला तिचा एजचा 23वा वीक तिला चालू होणार आहे. म्हणजे ती काही दिवसानं 23 वीकची पण होणार आहे. बरोबर. त्यावेळेस ती एका हप्त्यामध्ये सक्सेसिव्हली म्हणजे एका हप्त्यामध्ये ती कंटिन्युअसली जेवढे अंडे देते त्याला आपण काय म्हणतो, क्लच असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय, की एक कोंबडी किती अंड्याची बॅच ती एका हप्त्यामध्ये किंवा एका सक्सेसिव्ह टाइम पिरियडमध्ये किती अंडे ती प्रोड्यूस करते. ठीक आहे, दॅट इज नोन ॲज क्लच. म्हणजे काय, द बॅच ऑफ द एग ले बाय हेन. मग ती एका हप्त्यामध्ये काय करू शकते, 10 पण अंडे देऊ शकते, 20 पण अंडे देऊ शकते, 25 पण अंडे देऊ शकते. म्हणजे हे काय झालं, क्लच झालं. 15 इज अ क्लच, 20 इज अ क्लच, 25 इज अ क्लच. म्हणजे काय, इट इज अ बॅच ऑफ द एग विच इज ले बाय हेन, इट इज ऑल्सो नोन ॲज द क्लच. ओके. नंतर बघा, आता परत एकदा आपण हे रिवाइज करून घेऊयात. लेअर म्हणजे काय असतं, की अंडे देणाऱ्या ज्या कोंबड्या असतात त्यांना आपण लेअर असं म्हणतो, ज्यांचं वय जे आहे ते 19 ते 72 वीक पर्यंत असतं. बॉयलर म्हणजे काय, की अशी कोंबडी जी आपण मीट पर्पजसाठी वापरतो जिचं एज जे आहे ते 8व्या वीक पर्यंत असतं. रोस्टर म्हणजे काय असतं, की 12 ते 16 वीक ची जी यंग बर्ड्स असतात त्यांना आपण रोस्टर असं म्हणतो. ग्रोवर म्हणजे काय असतं, की आपण बर्डला 9व्या वीकपासून तर 20व्या वीकपर्यंत त्याचं मॅनेजमेंट करतो, ज्याला आपण ग्रोवर असं म्हणतो. कारण की या ग्रोवरला आपण फर्दर लेअर पर्पजसाठी ज्याला आपल्याला ग्रो करायचं असतं. ओके. क्लच म्हणजे काय असतं, की बॅच ऑफ द एग विच इज अ ले बाय द हेन, दॅट इज नोन ॲज द क्लच. ओके. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, की आपण कॅटलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड शिकलोय, बफेलोमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड शिकलोय. ठीक आहे. शीपमध्ये सुद्धा शिकलोय, गोटमध्ये सुद्धा शिकलोय. तसंच या बर्ड्स, पोल्ट्री जे बर्ड्स आहे याच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड्स आहेत. ठीक आहे. याला ब्रॉडली वेगळ्या वेगळ्या क्लासेसमध्ये त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे आणि प्रामुख्याने यांनी रिजनच्या बेसिसवर याला 5 कॅटेगरीमध्ये कॅटेगरायझेशन केलं आहे. जर तुम्ही बफेलोमध्ये जर बघितलं तर मुर्रा किंवा दिल्ली टाईपच्या ब्रीड्स आहेत. ठीक आहे. नंतर साऊथच्या काही ब्रीड्स आहेत. ठीक आहे. नंतर वेस्टर्न रिजनच्या काही ब्रीड्स आहेत. तसंच त्याचप्रमाणे ह्या ज्या पोल्ट्रीच्या ब्रीड्स आहेत त्यांचं सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरायझेशनमध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. मग आता अमेरिकन क्लासच्या काही ब्रीड्स आहेत, त्यांचं जे नाव आहे ते रोड आयलँड रेड्स आहे, प्लायमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे, जर्सी ब्लॅक जायंट आहे. आता मित्रांनो, हे जे नावं आहेत याला काही पर्याय नाही आहे, हे तुम्हाला ॲज इट इज तसेच रट्टा पाठ करावे लागणार आहे. कारण की काही ज्या अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला पाठ करावेच लागणार आहे, त्याला काही अल्टरनेटिव्ह किंवा सबस्टिट्यूट असं वेगळं काहीच नाही आहे. ठीक आहे. आणि जनरली कधी तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारू शकतात की जर्सी ब्लॅक जायंट नावाची जी ब्रीड्स आहे ती कोणत्या क्लासमध्ये आहे. मग ते तुम्हाला ऑप्शन देतील की अमेरिकन क्लास, मेडिटेरियन क्लास, इंग्लिश ब्रीड, एशियाटिक ब्रीड का इंडियन ब्रीड. ओके. मग अमेरिकन ब्रीड कोणते आहे, रोड आयलँड रेड आहे, प्लायमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे, जर्सी ब्लॅक जायंट आहे. ओके. आता इंग्लिश ब्रीड कोणती आहे, कॉर्निश आहे, ससेक्स आहे, ऑस्ट्रोलॉर्प आहे, ऑफिंग्टन आहे आणि डॉर्किंग आहे. ओके. आता मेडिटेरियन ब्रीड्स कोणत्या आहे मित्रांनो, लेगहॉर्न आहे, मिनकोर्न आहे, अंडाल्युशियन आहे, अँकोर्न आहे. ओके. एशियाटिक ब्रीड कोणत्या आहे, लँगशन आहे, ब्रह्मा आहे, कोचिन आहे. ठीक आहे. इंडियन ब्रीड कोणत्या आहे, असील आहे, कडकनाथ आहे, ब्लॅक बेंगाल आहे, घगूस आहे आणि बुरशा आहे. ओके. परत एकदा बघूयात. अमेरिकन क्लासच्या ब्रीड्स कोणत्या आहे, रोड आयलँड रेड्स आहे, प्लायमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे, जर्सी ब्लॅक जायंट आहे. काय, रोड आयलँड रेड आहे, प्लायमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे, जर्सी ब्लॅक जायंट आहे. ओके. इंग्लिश ब्रीड कोणत्या आहेत तर कॉर्निश आहे, ससेक्स आहे, ऑस्ट्रोलॉर्प आहे, ऑर्फिंग्टन आहे आणि डॉर्किंग आहे. ओके. आता मेडिटेरियन ब्रीड्स कोणत्या आहे, लेगहॉर्न आहे, मिनकोर्न आहे, अँडाल्युशियन आहे आणि अँकोर्न आहे. ओके. नंतर एशियाटिक ब्रीड कोणत्या आहे तर लँगशन आहे, ब्रह्मा आहे, कोचिन आहे. इंडियन ब्रीड कोणत्या आहे तर असील आहे, कडकनाथ आहे, ब्लॅक बेंगल आहे, घगूस आहे आणि बुरशा आहे. ओके. या झाल्या ब्रीड्सचं एक ब्रॉडली त्याचं कॅटेगरायझेशन किंवा त्याचं क्लासिफिकेशन आपण असं म्हणू शकतो. ओके.
आता मित्रांनो बघा, बॉडी शेपच्या बेसिसवर सुद्धा ब्रीड्सला कॅटेगराईज केलेलं आहे. आता ट्रँग्युलर शेप म्हणजे काय असतं मित्रांनो, की की सपोज असं समजा, हे बघा, ज्या ब्रीडची बॉडी अशी ट्रँग्युलर शेप असते बघा, हे काय झालं, हे ट्रँग्युलर शेप झालं बरोबर. ज्या ब्रीड्सची बॉडी अशी ट्रँग्युलर शेपची असते त्या ज्या ब्रीड्स आहेत जनरली एग लेईंग पर्पजसाठी आपण वापरतो किंवा त्या एग लेईंगसाठी खूप चांगल्या असतात असं समजलं जातं. ठीक आहे, म्हणजे बेस ऑन द बॉडी शेप द ब्रीड कॅन बी कॅटेगराइज इन टू द 3 पार्ट्स: ट्रँग्युलर शेप, रेक्टँग्युलर शेप अँड ओव्हल शेप. ट्रँग्युलर शेपच्या ज्या ब्रीड्स असतात, ठीक आहे, ज्यांची जी बॉडी आहे जी ट्रँग्युलर शेपची आहे, असं समजलं जातं की दॅट ब्रीड इज गुड फॉर द एग लेईंग पर्पज. ओके, आता व्हॉट इज मिनिंग ऑफ द रेक्टँग्युलर शेप बॉडी. ओके, आता जनरली ज्या ब्रीडची बॉडी जी आहे ती रेक्टँग्युलर शेपची असते, म्हणजे कसं बघा, ठीक आहे, असं म्हणजे बघा, हे काय झालं, रेक्टँग्युलर शेप. म्हणजे ज्या ब्रीडची बॉडी ही रेक्टँग्युलर शेपची असते त्या ज्या ब्रीड्स आहेत त्या ड्युअल पर्पज ब्रीड आहे. ड्युअल पर्पज ब्रीड म्हणजे काय, की त्या आपण मीट पर्पजसाठी सुद्धा वापरतो आणि त्या आपण एग पर्पजसाठी सुद्धा वापरतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द ड्युअल पर्पज ब्रीड. म्हणजे काय, की ज्या ब्रीड्सची बॉडी अशी रेक्टँग्युलर शेप आहे त्यांना आपण काय म्हणतो, ड्युअल पर्पज त्या ब्रीड्स असतात. ओके, आता ज्या ब्रीडची बॉडी ही ओव्हल शेपची बॉडी असते त्या मीट पर्पजसाठी खूप चांगल्या ब्रीड असतात. ठीक आहे, तेवढं लक्षात राहू दे. ओव्हल शेप म्हणजे असा शेप, अंडाकृती. ओके, ओव्हल शेप. ठीक आहे, ट्रँग्युलर शेपच्या ज्या ब्रीडची बॉडी ट्रँग्युलर शेपची असते त्या एग लेईंगसाठी चांगल्या असतात. रेक्टँग्युलर शेपची ज्यांची बॉडी असते त्या ड्युअल पर्पज ब्रीड्स असतात. ओव्हल शेपची ज्यांची बॉडी असते त्या मीट पर्पजसाठी खूप चांगल्या असतात. ओके, हे बघितलं आपण बेस ऑन द बॉडी शेप द ब्रॉड कॅटेगरायझेशन ऑफ द पोल्ट्री बर्ड्स. ओके, आता मित्रांनो काही आपण इम्पॉर्टन्स ज्या ब्रीड आहे, आता जर तुम्ही बघितलं पोल्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रीड्स आहे, पण ज्या तुमच्या बुकमध्ये आहे, ज्या नेहमी तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात त्याच ब्रीड तुम्हाला करायच्या. ठीक आहे, कळालं का. आणि ह्याच ब्रीड एक्झाममध्ये विचारल्या जातात. आजपर्यंत तुम्ही कोणताही पेपर उचला, त्या कोणत्याही पेपरमध्ये या मी तुम्हाला ज्या ब्रीड शिकवणार आहे त्याच्या पलीकडे कधीही कसलाही पेपर असू द्या त्याच्यामध्ये कोणताही या ब्रीडच्या पलीकडे जर क्वेश्चन विचारला त्यांनी पोल्ट्रीवर, तर या ब्रीडच्या पलीकडे ते कोणताही क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे, मी जेवढ्या स्लाइड्स तुम्हाला शिकवणार आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित करा. जर लेक्चर समजलं नसेल तर परत बघा. ठीक आहे, कारण की हा मोस्ट ऑफ द जे आहे हा थेरॉटिकल पोर्शन आहे. काही कन्सेप्च्युअल पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरपासून शिकणार तर आहोतच. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता बघा, इंडियन ब्रीड जी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये सर्वात अगोदरची जी ब्रीड्स आहे त्या ब्रीडचं नाव आहे अस्सील. काय आहे, अस्सील. आता ही जी अस्सील नावाची ब्रीड आहे मित्रांनो, ही आंध्र प्रदेशची ब्रीड आहे. याचं जे ओरिजिन आहे ते कुठलं आहे, आंध्र प्रदेश. अस्सील नावाची जी ब्रीड आहे त्याचं ओरिजिन कुठं आहे, आंध्र प्रदेश. या ब्रीडचं कॉमन नेम काय आहे, याला आपण इंडियन गेम सुद्धा म्हणतो, याला फायटिंग कॉक सुद्धा म्हटलं जातं किंवा याला लखनौ का मुर्गा सुद्धा म्हटलं जातं. लखनौ का मुर्गा बघा, तुम्ही बघू शकता. काय ही काय, अस्सील, याला आपण काय म्हणतो, इंडियन गेम सुद्धा म्हटलं जातं, याला फायटिंग कॉक सुद्धा म्हटलं जातं, याला लखनौ का मुर्गा सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही मूवीमध्ये बघितलं असं, साऊथच्या मूवीमध्ये ते एक गेम असतो, त्याच्यामध्ये कोंबड्यांना फाईट करायला लावतात. ठीक आहे, ती जी कोंबडी असते ना, तर ही अस्सील ब्रीडची कोंबडी असते. कळालं का, अस्सील नावाची कोंबडी असते. हिचं ओरिजिन कुठं आहे, आंध्र प्रदेश. ठीक आहे, याला इंडियन गेम म्हणतात किंवा याला फायटिंग कॉक सुद्धा म्हटलं जातं किंवा याला लखनौ का मुर्गा सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता या ब्रीडचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, मॅजेस्टिक ब्रीड आहे. मॅजेस्टिक म्हणजे काय असतं, की भव्य दिव्य, म्हणजे बघू शकता तुम्ही किती भव्य दिव्य ही ब्रीड आहे. याचं युनिक गेट आहे. युनिक गेट म्हणजे काय, की याची जी चाल आहे ना ती खूप युनिक आहे, पेक्युलर चाल आहे तुम्ही जर बघितली तर. आणि जनरली ही जी अस्सील जी ब्रीड्स आहे ही मीट पर्पजसाठी वापरल्या जाते. आता मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की जेवढ्या पण ब्रीड्स आहेत, इंडियन ब्रीड जर तुम्ही बघितल्या तर यांची एग लेईंग जी कॅपॅसिटी आहे ती खूप कमी आहे. पुअर एग लेईंग कॅपॅसिटी आहे, म्हणून याला आपण एग लेईंग किंवा लेअर पर्पजसाठी आपण याला कधी वापरत नाही. जनरली ह्या जर तुम्ही एका वर्षामध्ये जर बघितलं तर ह्या 80 ते 100 म्हणजे 80 to 100 एग पर बर्ड पर इयर ह्या प्रोड्यूस करतात.
ठीक आहे. त्याच्यामुळं आपण याला एक पर्पजसाठी किंवा लेअर पर्पजसाठी जनरली आपण याला वापरत नाही. ठीक आहे. जेवढा पण इंडियन ब्रीड आहे, मोस्ट ऑफ द इंडियन ब्रीड, त्याला आपण मीट पर्पजसाठी असं वापरतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये गुड स्टॅमिना आहे. म्हणजे काय? आणि एक्सलंट फायटिंग क्वालिटी आहे. बघा, याच्यामध्ये फायटिंग क्वालिटी खूप चांगली आहे. ठीक आहे. म्हणजे हा फाईट खूप चांगल्या प्रकारे करतो. स्टॅमिना आहे म्हणूनच तर फाईट करतोय. ठीक आहे. तेवढं अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर काय मित्रांनो, की याचा जो कॉक आहे, कॉक मी तुम्हाला सांगितलं की जो ॲडल्ट जो मेल असतो त्याला आपण काय म्हणतो? कॉक. आणि जो यंग मेल असतो त्याला आपण काय म्हणतो? कॉकरेल असं म्हणतो. त्याच्या कॉकचं वेट जर तुम्ही बघितलं तर ते 4.5 किलोपर्यंत आहे. आणि याच्या हेनचं जर तुम्ही वेट बघितलं तर ते 3.5 किलोपर्यंत असतं. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं अस्सीलबद्दल. परत एकदा बघूयात. अस्सील नावाची जी ब्रीड्स आहे त्याचं ओरिजिन आंध्र प्रदेश आहे. त्याला आपण कॉमन नेम जर बघितलं त्याला इंडियन गेम किंवा त्याला फायटिंग कॉक किंवा त्याला लखनौ का मुर्गा सुद्धा म्हणतो. याचं कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघा, याचं मॅजेस्टिक किंवा युनिक गेट आहे, म्हणजे भव्य दिव्य याची चाल आहे. जनरली ह्या ज्या ब्रीड्स आहे आपण मीट पर्पजसाठी ही ब्रीड वापरतो. एक्सलंट फायटिंग क्वालिटी याच्यामध्ये आहे, कारण की याच्यामध्ये गुड स्टॅमिना आहे. याचा जर कॉक तुम्ही बघितला तर तो 4.5 किलोचा असतो आणि हेन जर तुम्ही बघितली तर ती 3.5 किलोची असते. ठीक आहे. एवढंच आहे अस्सील ब्रीडमध्ये, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. नेक्स्ट जी ब्रीड आहे मित्रांनो ती आहे कडकनाथ. आता ही जी कडकनाथ जी ब्रीड आहे मित्रांनो, याचं जे ओरिजिन जर तुम्ही बघितलं तर ते आहे मध्य प्रदेश. काय आहे? मध्य प्रदेश. आता या ब्रीडचं कॉमन नेम जर बघितलं त्याला काला मासे सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? काला मासे. म्हणजे तुम्ही याची बॉडी बघा, कम्प्लिटली ब्लॅक कलरची बॉडी आहे. कशी आहे? कम्प्लिटली ब्लॅक कलरची बॉडी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय की मॅक्झिमम डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी किंवा कॅपॅबिलिटीज या ब्रीडमध्ये आहे. कोणत्याही ब्रीडमध्ये आहे? कडकनाथ. कडकनाथ ब्रीडचं ओरिजिन कुठे आहे? मध्य प्रदेश. याला कालामासी सुद्धा म्हटलं जातं आणि मॅक्झिमम डिसीज रेजिस्टन्स कॅपॅबिलिटी किंवा कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि याचं जर तुम्ही जर मीट जर बघितलं मित्रांनो तर बघा, ब्लॅक कलरचं याचं मीट असतं. ठीक आहे. याचं जर फ्लेश तुम्ही बघितलं किंवा मीट जर बघितलं तर ब्लॅक मीट आहे, ब्लॅक कलर मीट आहे. कसं? आणि हा जो मीटचा जो ब्लॅक कलर असतो कशामुळं असतो? बिकॉज इट हॅव्हिंग द मेलॅनिन प्रोटीन. विच प्रोटीन? मेलॅनिन प्रोटीन. कोणतं प्रोटीन असतं? मेलॅनिन प्रोटीन. मग आता हे जे प्रोटीन आहे हे किती पर्सेंट याच्या मीटमध्ये आपल्याला सापडतं? तर ते सापडतं आपल्याला 24 ते 25% प्रोटीन याच्या मीटमध्ये आपल्याला सापडतं. ओके. आणि जर याचं ही जी ब्रीड आहे ही मेडिसिनल पर्पजसाठी सुद्धा वापरल्या जातं. याची जी प्रॉपर्टी आहे ॲफ्रोडिझियाक प्रॉपर्टी याच्या मीटमध्ये आपल्याला सापडते. व्हॉट इज ॲफ्रोडिझियाक प्रॉपर्टी? इट स्टिम्युलेट द सेक्शुअल डिझायर, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲफ्रोडिझियाक प्रॉपर्टी. ओके. ठीक आहे. आता परत एकदा क्विकली रिवाइज करून घेऊयात आपण या ब्रीडबद्दल. कडकनाथ नावाची ब्रीड्स आहेत जिचं ओरिजिन मध्य प्रदेश आहे, जिला आपण कालामासी सुद्धा म्हणतो, जिचं मॅक्झिमम डिसीज रेजिस्टन्स कॅपॅबिलिटी याच्यामध्ये आहे. ब्लॅक कलर आहे याच्या मीटचा. ब्लॅक कलर कशामुळे आहे? मेलॅनिन प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सापडतं. तर ते किती पर्सेंट सापडतं? तर ते 24 ते 25% आपल्याला सापडतं. याच्यामध्ये मेडिसिनल पर्पजसाठी ही ब्रीड जनरली वापरल्या जाते. त्याचं मीट मेडिसिनल पर्पजसाठी वापरलं जातं. याच्या मीटमध्ये ॲफ्रोडिझियाक प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय की ते स्टिम्युलेट करते सेक्शुअल डिझायरला. ओके. नेक्स्ट ब्रीड बघूयात मित्रांनो, एशियाटिक ब्रीड आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या ब्रीड्स बघितल्यात आपण, या इंडियन ब्रीड होत्या. ठीक आहे. आता एशियाटिक ब्रीडमध्ये आपल्याला सगळ्याच ब्रीड शिकायच्या आहेत असं पण नाही. काही काही इम्पॉर्टंट ब्रीड्स आहेत तेवढ्याच आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे. एशियाटिक ब्रीड्स कोणकोणत्या आहेत आपण त्याला क्विकली रिवाइज करून घेऊयात. लंगशान आहे, ब्रह्मा आहे, कोचीन आहे. ठीक आहे. आता एशियाटिक ब्रीडचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय की मोस्ट ऑफ द जेवढ्या पण एशियाटिक ब्रीड्स आहे या ड्युअल पर्पज ब्रीड आहे, पण जनरली त्यांना मीट पर्पजसाठी आपण जास्त करून वापरतो. आणि याची स्किन जर तुम्ही बघितली तर ती येलो कलरची स्किन याची आपल्याला दिसते. ओके. हे जनरलाइज कॅरेक्टरिस्टिक आहे एशियाटिक ब्रीडचं. आता बघा, एशियाटिक ब्रीडमध्ये सर्वात अगोदरची जी ब्रीड्स आहे त्या ब्रीडचं नाव आहे ब्रह्मा. या ब्रीडचं ओरिजिन जे आहे ते ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये आपल्याला या ब्रीडचं ओरिजिन सापडतं. आता याचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय की जर तुम्ही याची साईज जर बघितली बॉडीची तर लार्ज साईज बॉडी तुम्हाला या ब्रीडची दिसेल. आणि या ब्रीड्सला आपण किंग ऑफ पोल्ट्री ब्रीड्स सुद्धा म्हणतो, कारण की याची जी साईज आहे ती खूप जास्त लार्ज आहे. ठीक आहे. म्हणून ब्रह्मा जी ब्रीड्स आहे ही एशियाटिक ब्रीड्स आहे जिचं ओरिजिन ब्रह्मपुत्रा व्हॅली आहे आणि लार्ज साईज बॉडी तुम्हाला याची दिसेल, म्हणून याला आपण किंग ऑफ पोल्ट्री ब्रीड सुद्धा म्हणतो. आणि फिदर्ड लेग किंवा फिट तुम्हाला दिसन. ठीक आहे. म्हणजे काय की याचे लेग बघा, तुम्हाला याच्यावर फिदर म्हणजे याच्या लेगवर सुद्धा तुम्हाला पंख आलेले दिसतील. ठीक आहे. कळलं? फिदर लेग किंवा फिट
तुम्हाला याच्यावर दिसाल. याचा जो कॉक जर तुम्ही बघितला म्हणजे काय की ॲडल्ट मेल जो असतो त्याचं वजन 5.5 किलो आहे आणि जी ॲडल्ट फिमेल आहे तिचं वजन 4.5 किलो आहे. ओके, ठीक आहे. नंतरची ब्रीड जी आहे मित्रांनो तिचं नाव आहे कोचिन. काय आहे? कोचिन. आता ही जी कोचिन नावाची जी ब्रीड्स आहे ही सुद्धा एक एशियाटिक ब्रीड्स आहे जिचं ओरिजिन जे आहे ते संघाई चायना म्हणजे लडाखचा जो पलीकडचा जो लडाखपासून जो बाजूचा जो पोर्शन आहे ज्याला आपण संघाई चायना असं म्हणतो त्या तिथून या ब्रीडचं ओरिजिन झालेलं आहे. द फ्लफिनेक्स कॅरेक्टर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. फ्लफिनेस कॅरेक्टर बघा, म्हणजे ॲक्च्युली ही जी ब्रीड्स आहे ना ही एवढीच असते. ठीक आहे, एवढीच ब्रीड आहे. ठीक आहे, एवढी ब्रीड आहे, पण ती आपल्याला एवढी दिसते कारण की हिच्या बॉडीवर जे आहे ना ते फिदरच खूप मोठे मोठे असतात. कळलं का? आणि ही जी ब्रीड्स आहे ही आपल्याला खूप सॉफ्ट दिसते. जर तुम्ही स्पंजची जर तुम्ही उशी जर बघितली किंवा पिलो जर बघितली तुम्ही, ठीक आहे, म्हणजे काय ती आपल्याला दिसायलाच मोठी दिसते, पण जर तुम्ही ॲक्च्युली तिच्यावर हात ठेवला किंवा डोकं जर ठेवलं तर ते एकदम पूर्णपणे चपून जाते. ओके, सिमिलर टाईपची ही जी आहे ना ही फ्लफिनेस कॅरेक्टर जनरली आपल्याला या ब्रीडमध्ये दिसतो. म्हणजे काय, हिची बॉडी साईज आहे ती छोटीच असते पण ती ॲक्च्युली आपल्याला फुगलेली दिसते. का? कारण की तिचे जे फिदर्स आहेत ते खूप मोठे मोठे झालेले असतात आणि जनरली सॉफ्ट असते. ठीक आहे, सॉफ्ट फिदर आहे आणि दॅट मेक द बॉडी बिग. ओके, फिदरी लेग तुम्हाला दिसल बघा. फिदरी लेग म्हणजे याचे जे लेग्स आहेत ते तुम्हाला फिदरी दिसल आणि जनरली ही ऑर्नामेंटल ब्रीड आहे. म्हणजे जनरली ही मीट पर्पजसाठी सुद्धा वापरल्या जाते, पण ॲक्च्युली लोक ही कशासाठी वापरतात की ही ब्रीड चांगली दिसते. ठीक आहे, कोचिन नावाची ब्रीड ही चांगली दिसते म्हणजे घरामध्ये जर तुम्ही हिला पाळलं तुमच्या गार्डनच्या एरियामध्ये किंवा बॅकयार्डमध्ये चांगली दिसते म्हणून हिला जनरली रेअर्ड केलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय ही एक ऑर्नामेंटल ब्रीड्स आहे. ओके, हिच्या कॉकचं जर म्हणजे काय जर तुम्ही याच्या ॲडल्ट मेलचं जर वजन बघितलं ते 5 किलोपर्यंत आहे आणि ॲडल्ट फिमेलचं वजन जर बघितलं तर ते आहे 4 किलोपर्यंत. ओके, ही झालं कोचिन ब्रीडबद्दल. आता लँगशन नावाची एक ब्रीड आहे. लँगशन नावाची ही जी ब्रीड्स आहे मित्रांनो ही पण एक एशियाटिक ब्रीड आहे. काय? लँगशन जी ब्रीड आहे ही पण एक एशियाटिक ब्रीड्स आहे. हिचं जे ओरिजिन आहे ते चायनामध्ये आहे. जर तुम्ही याच्या पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं तर अपराईट पॉस्चर तुम्हाला याच्या बॉडीचं दिसेल बघा. म्हणजे काय की जिराफ सारखी थोडीशी अशी वर तुम्हाला मान काढलेली तुम्हाला अशी दिसेल. म्हणजे काय अपराईट पॉस्चर तुम्हाला याच्या बॉडीचं दिसेल. आणि याची जी बॉडी जर तुम्ही बघितली तर यू शेपची बॉडी आहे बघा. यू शेप दिसला, अशी यू शेपची याची बॉडी आहे आणि लॉंग लेग विथ टॉल बॉडी बघा. आता मोस्ट ऑफ द ज्या ब्रीड बघितल्या त्यांचे लेग थोडे शॉर्ट होते. हे बघा हिचे लेग बघा कसं आहे फिदरी शँड्स तुम्हाला दिसेल. म्हणजे काय फिदरी लेग तुम्हाला दिसेल पण याचे लेग ॲक्च्युली खरंच शॉर्ट आहे. ठीक आहे, पण या ब्रीडचे लेग तुम्ही बघा हे लॉंग लेग तुम्हाला या ब्रीडमध्ये दिसेल आणि या लॉंग लेगमुळं जनरली ही जी ब्रीड आहे ही आपल्याला टॉल दिसते. ओके, लँगशन नावाची जी ब्रीड आहे हिचं ओरिजिन काय चायना आहे. अपराईट पॉस्चर तुम्हाला या ब्रीडचा दिसेल. यू शेप याची बॉडी आहे. लॉंग लेग दिसेल तुम्हाला विथ टॉल बॉडी. ओके, नंतर मित्रांनो आतापर्यंत आपण जे शिकलोय इंडियन ब्रीड शिकलोय आणि नंतर काय एशियाटिक ब्रीड शिकलोय. एशियाटिक ब्रीडमध्ये आपण ब्रह्मा शिकलोय, कोचिन शिकलोय आणि लँगशन शिकलोय. ओके, आता आपल्याला शिकायचं आहे इंग्लिश ब्रीड. आता इंग्लिश ब्रीडचं तुम्ही जर जनरलाइज कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं तर जनरली मोस्ट ऑफ द ज्या इंग्लिश ब्रीड्स आहेत त्या ड्युअल पर्पज ब्रीड आहे. एक्सलंट फ्लेश म्हणजे याचं जे मीट आहे ते खूप जास्त एक्सलंट आहे. व्हाईट कलरची स्किन आहे. एशियाटिक ज्या ब्रीड आहे त्यांची येलो कलरची स्किन आहे, पण इंग्लिश ज्या ब्रीड्स आहेत त्यांची स्किन व्हाईट कलरची आहे. आणि जर तुम्ही याचं जर एक जर तुम्ही बघितलं इंग्लिश ब्रीडचं तर ते ब्राऊन कलरचं तुम्हाला एक दिसल. कसं? ब्राऊन कलरचं एक शेल तुम्हाला दिसल. ओके, म्हणजे थोडंसं येलोविश कलरचं थोडंसं रेडिश कलरचं तुमचं त्या अंड्याच्या वरचं जे कवर आहे ना ते ब्राउनिश कलरचं तुम्हाला दिसल. ओके, आता इंग्लिश ज्या ब्रीड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी ब्रीड्स आहे मित्रांनो ती आहे ससेक्स. ठीक आहे, काय ससेक्स? ससेक्स ही जी ब्रीड्स आहे ही इंग्लंड याचं ओरिजिन आहे. ही गुड ड्युअल पर्पज ब्रीड आहे इंग्लिश ब्रीडमधली. ठीक आहे, एवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ससेक्स कुठली ब्रीड आहे? इंग्लंडची ओरिजिन आहे तिचं आणि इंग्लिश ब्रीड आहे. ओके, नंतर मित्रांनो ही एक इम्पॉर्टंट ब्रीड आहे. या ब्रीडचं नाव आहे ऑस्ट्रोलॉर्प. ऑस्ट्रोलॉर्प जी ब्रीड आहे ही पण एक इंग्लिश ब्रीड आहे. हिचं ओरिजिन जर तुम्ही बघितलं तर ते इंग्लंड आहे. आता ही जी ब्रीड्स आहे ही कशी डेव्हलप झालेली आहे ते ब्लॅक ऑर्फिंग्टन नावाची ब्रीड आहे. काय? ब्लॅक ऑर्फिंग्टन नावाची ब्रीड आहे त्याच्यापासून ही ब्रीड डेव्हलप झालेली आहे. कोणती? ऑस्ट्रोलॉर्प. आता जर तुम्ही याचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं तर लश्चरस ग्रेनिश ब्लॅक कलरची तुम्हाला याची बॉडी दिसेल. म्हणजे बघा लश्चरस म्हणजे काय? चकाकी.
ग्रीनिश, थोडीशी ग्रीनिश आणि ब्लॅक कलरची तुम्हाला याची बॉडी दिसल. म्हणजे एकदम चमकणारी ब्लॅक कलरची ग्रीनिश बॉडी तुम्हाला दिसल. आणि ही जी ब्रीड्स आहे ही वेल सुटेबल आहे ह्युमिड किंवा हेवी रेनफॉल एरियामध्ये. म्हणजे काय की अशा रिजनमध्ये जिथं आर्द्रता खूप जास्त आहे हवामानामध्ये, वातावरणामध्ये, आणि जिथं खूप जास्त पाऊस पडतो अशा रिजनमध्ये ही ब्रीड जी आहे ती वेल सुटेबल आहे. म्हणजे काय की ट्रॉपिकल रिजन. ओके. ऑस्ट्रोलॉप नावाची ब्रीड आहे. हिचं ओरिजिन काय आहे? इंग्लंड आहे. आणि ही जी ब्रीड आहे ही ब्लॅक ऑर्फिंग्टन पासून हिला डेव्हलप केलेला आहे. याचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय? लश्चरस ग्रीनिश ब्लॅक कलरची तुम्हाला याची बॉडी दिसत. आणि ही वेल सुटेबल आहे ह्युमिड आणि हेवी रेनफॉल एरियामध्ये. ओके मित्रांनो, नेक्स्ट इंग्लिश ब्रीडमध्ये जर तुम्ही बघितलं तर रेड कॉर्निश नावाची एक ब्रीड आहे. ही जी रेड कॉर्निश नावाची जी ब्रीड्स आहे हिचं जे ओरिजिन आहे ते सुद्धा इंग्लंड आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे की ही जी ब्रीड आहे ही क्रॉसनं डेव्हलप केलेली ब्रीड आहे. म्हणजे काय की अस्सील नावाची ब्रीड आहे ना की इंग्लिश ब्रीड आहे, या दोघांचं क्रॉस करून ही ब्रीड बनवलेली आहे. कोणती? रेड कॉर्निश. अस्सील आणि इंग्लिश ब्रीड या दोघांचं क्रॉस करून ही ब्रीड बनवलेली आहे. कोणती? रेड कॉर्निश. ओके, तेवढं लक्षात राहू द्या. आता ही एक हार्डेस्ट ब्रीड आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ द हार्डेस्ट? म्हणजे काय की एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ही ब्रीड सर्वाईव्ह होते. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपल्या इंडियामधले सगळ्यात हार्डेस्ट लोक कुठले आहे? राजस्थानमध्ये हाय टेम्परेचर आहे. तिथले वाळवंटातले लोक ते कसे सर्वाईव्ह होतात? जर तुम्ही एखादा USA किंवा बाहेरच्या देशातला जर एखादा माणूस जर आला त्याला राजस्थानमध्ये ठेवलं, ही कॅनॉट बी सर्वाईव्ह फॉर द लॉंगर पिरियड ऑफ द टाइम बिकॉज ऑफ देर इज अ हाय टेम्परेचर. ठीक आहे ना. हार्डेस्ट ब्रीड म्हणजे काय असतं? सो इट कॅन बी सर्वाईव्ह इन द एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन, इवन इन द हाय टेम्परेचर, इवन इन द हाय रेनफॉल एरिया, इवन इन द हाय ह्युमिड रिजन, इवन इन द लो टेम्परेचर रिजन. ओके, इट कॅन सर्वाईव्ह इन द एनीवेअर. सो वी कॉल्ड इट द हार्डेस्ट ब्रीड अमॉंग द ऑल द ब्रीड्स. मी जर तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर विचारलं की जर अशी कोणती ब्रीड आहे जी हार्डेस्ट ब्रीड आहे, तर ती आहे रेड कॉर्निश. ओके. आता ही जी ब्रीड्स आहे मित्रांनो ही सर्वात पॉप्युलर ब्रीड आहे अमेरिकामध्ये. कुठे? अमेरिकामध्ये. ओके. कोणती? रेड कॉर्निश. आता मित्रांनो ही जी ब्रीड बघा, आता अमेरिकन ब्रीडबद्दल आपल्याला शिकायचं आहे. याच्या अगोदर आपण इंडियन ब्रीडबद्दल शिकलोय. ठीक आहे. नंतर आपण एशियाटिक ब्रीडबद्दल शिकलोय, इंग्लिश ब्रीडबद्दल शिकलोय, आणि आता बघ शिकायचं आहे आपल्याला अमेरिकन ब्रीडमध्ये. आता अमेरिकन ब्रीडचा पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय आहे की येलो कलरची स्किन आहे. ज्याप्रमाणे एशियाटिक ब्रीडची स्किन येलो कलरची आहे त्याचप्रमाणे अमेरिकन ब्रीडची स्किन सुद्धा येलो कलरची आहे. या ज्या अमेरिकन ब्रीड्स आहे ह्या सुद्धा ड्युअल पर्पज ब्रीड आहे. याचं जे एक शेल जे असतं म्हणजे अंड्याच्या वरचं जे कव्हर असतं, ठीक आहे, जे कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं आहे, ते एक शेल जे आहे ते ब्राऊन कलरचं एक शेल असतं. आणि नॉन फिदर शँक म्हणजे काय की तुम्ही बघा की आपण ज्या पण ब्रीड्स बघितल्या जसं काही ब्रह्मा, ठीक आहे, तिच्या पायावर पूर्ण असे हेअर्स होते, म्हणजे तिच्या पायावर पूर्ण फिदर होते. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? फिदर्ड शँक असं म्हणतो. शँक म्हणजे काय? लेग. ओके. आता ज्या पण अमेरिकन ब्रीड्स आहे त्यांचं नॉन फिदर शँक आहे, म्हणजे त्यांच्या लेगवर कोणत्याही प्रकारचे फिदर्स नसतात. बघा हा डिफरन्स आहे. आता ही बघितली तुम्ही कोचिन, हिच्या पूर्ण लेगवर पूर्णपणे फिदर आहे, फ्लफीनेस कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे काय? हिचं फिदर शँक आहे. म्हणजे काय? फिदरी लेग आहेत. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नॉन फिदर शँक म्हणजे काय की फिदरी लेग नसतात. ठीक आहे, हे पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे अमेरिकन ब्रीडचं. ओके, लक्षात ठेवा. नंतर बघा मित्रांनो, रोड आयलँड ही एक अमेरिकन ब्रीड आहे जिचं ओरिजिन अमेरिका आहे. ही एक ड्युअल पर्पज ब्रीड आहे, म्हणजे तुम्ही याला मीट पर्पजसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे वापरू शकता किंवा तुम्ही याला लेअर म्हणजे एग लेइंग पर्पजसाठी तुम्ही याला वापरू शकता. आता तुम्हाला सांगितलंय मी की ट्रँग्युलर शेप ज्या असतात ब्रीड त्यांना आपण एग लेइंग पर्पजसाठी त्या खूप चांगल्या असतात. ज्या ओव्हल शेपच्या असतात त्या मीट पर्पजसाठी खूप चांगल्या असतात. आणि ज्या रेक्टँग्युलर शेपची ज्यांची बॉडी असते त्या ड्युअल पर्पजसाठी खूप चांगल्या असतात. आता बघा यांची बॉडी तुम्हाला रेक्टँग्युलर शेपची दिसली? अशी रेक्टँग्युलर शेपची तुम्हाला याची बॉडी दिसेल बघा. ठीक आहे, म्हणून ज्या ब्रीडची बॉडी ही रेक्टँग्युलर शेपची आहे त्या ब्रीड जनरली ड्युअल पर्पज ब्रीड असतात आणि त्या गुड क्वालिटी मीट सुद्धा प्रोड्यूस करतात आणि जास्त एग सुद्धा प्रोड्यूस करतात. आता त्यातली सर्वात इम्पॉर्टंट जी ब्रीड आहे ती रोड आयलँड रेड आहे. ही रोड आयलँड रेड जी ब्रीड आहे ही कशी बनलेली आहे? ब्रह्मा आणि चित्तॅगॉंग या दोन ब्रीड आहे, या दोघांचं क्रॉस करून ही ब्रीड बनलेली आहे. कोणती? रोड आयलँड रेड. ठीक आहे, आता रोड आयलँड रेडचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय की याचं ओरिजिन अमेरिका आहे. ही ड्युअल पर्पज ब्रीड आहे. यांची जी बॉडी आहे ती रेक्टँग्युलर शेपची बॉडी आहे. ब्रह्मा आणि चित्तॅगॉंगचं हे क्रॉस आहे. ओके,
नंतर मित्रांनो बघा की न्यू हॅम्पशायर नावाची एक ब्रीड आहे. आता ही जी न्यू हॅम्पशायर नावाची जी ब्रीड आहे हिचं ओरिजिन सुद्धा अमेरिकाच आहे. हिचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय आहे की रॅपिड ग्रोथ होते आणि याच्यामध्ये गुड फर्टिलिटी आहे. म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे की रॅपिड ग्रोथ म्हणजे काय की सपोज नॉर्मल कंडिशनमध्ये एखादी जी ब्रीड आहे ती एका महिन्यामध्ये जर पर्टिक्युलर जर एखादं फीड जर तिने खाल्लं, सपोज तिने एका महिन्यामध्ये जर 3 किलो फीड खाल्लं, तर त्या 3 किलो फीड खाऊन ती एका महिन्यामध्ये नियरली अबाउट 1 ते 1.5 किलो वजन गेन करते. पण रोड आयलँड ही जी न्यू हॅम्पशायर नावाची जी ब्रीड आहे ही रॅपिड ग्रोथ आहे. रॅपिड ग्रोथ म्हणजे काय की ती एका महिन्यामध्ये तिचं वजन जे आहे ते 1.5 ते 2 किलो पर्यंत सुद्धा वाढू शकते. हे जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगितलं. ॲक्च्युली असं काही होत नाही एवढं. ठीक आहे, दुसऱ्या वेनं होतं की याची जी ग्रोथ आहे, ग्रोथ रेट जे आहे ते रॅपिड आहे. ठीक आहे, गुड फर्टिलिटी तुम्हाला याच्यामध्ये दिसल. याचं जर अंडं जर तुम्ही बघितलं, एक जर बघितलं तर ते लार्ज साईजचं एक असते. कसं असते, लार्ज साईजचं एक असते. आणि ही जी ब्रीड आहे न्यू हॅम्पशायर ही रोड आयलँड रेड नावाची एक अमेरिकन ब्रीड आहे, त्याच्यापासून ही डेव्हलप केलेली आहे. बघा, रोड आयलँड रेडपासून कोणती ब्रीड बनवली, न्यू हॅम्पशायर. आणि रोड आयलँड रेड कसं बनवली आहे, ब्रह्मा आणि चित्तागॉंगचं हे क्रॉस आहे. ओके, आता मित्रांनो ही बघा, ही जी ब्रीड आहे या ब्रीडचं नाव आहे प्लायमाउथ रॉक. काय, प्लायमाउथ रॉक. ओके, ही जी ब्रीड आहे प्लायमाउथ रॉक ही सुद्धा अमेरिकन क्लासमधली ब्रीड आहे. हिचं ओरिजिन सुद्धा अमेरिका आहे. ही एक ड्युअल पर्पज ब्रीड आहे. याची बॉडी जर तुम्ही बघितली ती सुद्धा तुम्हाला रेक्टँग्युलर शेप याची बॉडी दिसेल. आता तुम्ही जर बघितलं ही ब्रीड आहे ही कशासाठी फेमस आहे, हिच्या बॉडीवर तुम्ही बॅरड पॅटर्न तुम्हाला हिच्या बॉडीवर दिसेल. म्हणजे काय की ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स तुम्हाला हिच्या बॉडीवर दिसेल. इट्स लाईक द झेब्रा पॅटर्न. ओके, बघा झेब्रा कसा पॅटर्न आहे, ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स तुम्हाला या झेब्राच्या बॉडीवर दिसल. ठीक आहे, त्याचप्रमाणे हिच्या बॉडीवर सुद्धा ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स म्हणजे बॅरेड पॅटर्न तुम्हाला हिच्या बॉडीवर दिसेल. ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स तुम्हाला हिच्या बॉडीवर दिसतील. ओके, कोणती ब्रीड आहे, प्लायमाउथ रॉक. ठीक आहे, नंतर मित्रांनो ही ब्रीड बघा, जर्सी ब्लॅक जायंट नावाची एक ब्रीड आहे. ही जी जर्सी ब्लॅक जायंट नावाची ब्रीड आहे ही सुद्धा अमेरिकन क्लासमधली खूप इम्पॉर्टंट ब्रीड आहे. हिचं ओरिजिन अमेरिका आहे. हिचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय, ही एक हेवीएस्ट ब्रीड आहे वर्ल्डमधली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता का की ही ब्रीड बघा तुम्ही किती मोठी आहे. ठीक आहे, म्हणजे हिचं वजन पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. जर तुम्ही हिचा कॉक जर बघितला, त्या कॉकचं वजनच 6 किलोपर्यंत असतं. ठीक आहे, म्हणजे काय, ही एक हेवीएस्ट ब्रीड आहे वर्ल्डमधली. आणि हिचं जे मीट आहे ते नियरली अबाउट 8 ते 10 लोक खाऊ शकतात, एवढी हेवीएस्ट ब्रीड आहे ही. कोणती, जर्सी ब्लॅक जायंट. आणि ही ब्रीड कोणती आहे, अमेरिकन क्लासमध्ये येते. हिचं ओरिजिन सुद्धा अमेरिका आहे. हेवीएस्ट ब्रीड आहे वर्ल्डमधली. ओके, आता मित्रांनो नेक्स्ट जो क्लास आहे तो आहे मेडिटेरियन ब्रीड. आता मेडिटेरियन ब्रीड म्हणजे काय असतं की बघा, या रिजनमध्ये ज्या ब्रीड सापडतात त्यांना आपण काय म्हणतो, मेडिटेरियन ब्रीड असं म्हणतो. जनरली ज्या मेडिटेरियन ब्रीड्स आहेत त्या बेस्ट एग पर्पजसाठी जनरली आपण वापरतो, एग पर्पजसाठी. ठीक आहे, मग आता मेडिटेरियन रिजन कोणता आहे, फ्रान्स आहे, स्पेन आहे, स्वित्झर्लंड आहे, जर्मनी आहे, बेल्जियम आहे, नेदरलँड आहे, डेन्मार्क आहे, स्वीडन आहे, फिनलँड आहे. या रिजनमध्ये ज्या ब्रीड सापडतात त्यांना आपण काय म्हणतो, मेडिटेरियन ब्रीड म्हणतो. त्याचं ह्या ज्या मेडिटेरियन ब्रीड्स असतात या एग पर्पजसाठी खूप चांगल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, यावेळेस 2025ला, ठीक आहे, 2025ला IBPS AFO मध्ये, IBPS AFO मेन्सला हा क्वेश्चन विचारला होता. तर सर्वात जास्त अंडे देणारी जी ब्रीड आहे ती कोणती आहे, तर ती आहे व्हाईट लेग हॉर्न. आता ही कोणती ब्रीड आहे, ही मेडिटेरियन रिजन मधली ब्रीड आहे, मेडिटेरियन क्लासमधली ब्रीड आहे. हिचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितलं तर ती मोस्ट पॉप्युलर ब्रीड आहे आणि जी अंडे देण्यासाठी म्हणजे खूप जास्त अंडे ही देते, म्हणून हाय एग प्रोडक्शन करते. वर्ल्डमध्ये सर्वात जास्त जर एग प्रोडक्शन जर कोणती ब्रीड करत असेल तर ती कोणती, व्हाईट लेग हॉर्न. तुम्ही जर बघितलं तर एक बर्ड एका वर्षामध्ये 280 ते 320 अंडे एका वर्षामध्ये ही ब्रीड जनरली व्हाईट लेग हॉर्न ती देत असते. ठीक आहे, कळालं. म्हणजे काय की कमी फीड खाऊन सुद्धा ही जास्त एग प्रोडक्शन करू शकते. हे हिचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे. व्हाईट लेग हॉर्न जी आहे ही मेडिटेरियन रिजनमधली खूप इम्पॉर्टंट ब्रीड आहे. हिचं ओरिजिन इटली आहे. हिचं पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय, हाय एग प्रोडक्शन करते. लेस फीडमध्ये नियरली अबाउट 280 ते 320 एग ही एका वर्षाला प्रोड्यूस करते. ओके, बघा आता मित्रांनो एक मिनिट.
ठीक आहे मित्रांनो, बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ द पोल्ट्री बर्ड. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ पोल्ट्री बर्ड. ठीक आहे. आता हे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ पोल्ट्री बर्डमध्ये आहे काय, की एक सिंपल गोष्ट आहे की जनरलाइज तुम्ही लक्षात राहू द्या की हा जनरली याच्यावर क्वेश्चन विचारले जात नाही, पण जनरली तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत. जर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमवर जर त्यांना क्वेश्चन विचारायचं असेल तर ते तुम्हाला कॅटलच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर विचारतील, पोल्ट्रीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर विचारणार नाही. पण आता काय झालं की एक्झामला डायव्हर्सिफाईड केलं आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनने. जर तुम्ही MCRचं जर बघितलं, ते पण आता डिफिकल्ट क्वेश्चन सध्या विचारायला लागले. ठीक आहे. जर तुम्ही IBPSचं जर बघितलं, त्यांनी सुद्धा एक्झामला खूप जास्त डायव्हर्सिफाईड केला आहे. अगोदर व्हायचं काय की एक्झामला जे क्वेश्चन यायचे ते पर्टिक्युलर बुक्समधनं यायचे. निम्रा सुंद असू द्या, इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर असू द्या, SR कांतवा असू द्या. ठीक आहे, हे जनरल बुक आहे, याच्यामधनं ते क्वेश्चन विचारायचे. पण आता काय झालंय की त्यांनी एवढं एक्झामला डायव्हर्सिफाईड केलं आहे की ते कोणत्याही पार्टमधनं काहीही क्वेश्चन विचारत आहे. म्हणून आपण हे घेऊन टाकूयात की कारण की आपलं काही सुटलं नाही पाहिजे. ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकायच्या अगोदर मित्रांनो आपल्याला हे माहीत पाहिजेत की त्याचे पार्ट्स शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इसोफॅगस काय असतं की बघा, हा याचा माउथचा पार्ट आहे. नंतर ही जी तुम्हाला लॉंग ट्यूबलाईक जे स्ट्रक्चर दिसते, ज्याला आपण काय म्हणतो इसोफॅगस, ज्याला आपण अन्ननलिका पण म्हणतो, ज्याला आपण फूड पाईप सुद्धा म्हणतो. बघा, हा जो पहिला जो पोर्शन आहे ज्याला आपण क्रॉप असं म्हणतो, या क्रॉपला, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, क्रॉप असं म्हणतो. नंतरचा जो पोर्शन जर तुम्ही बघितला, हे इथं लिव्हर असते, हे इथं गिजार्ड असते, नंतर इथं स्मॉल इंटेस्टाईन चालू होतात, नंतर लार्ज इंटेस्टाईन चालू होतात. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी आहे. हे आपण बघूयात काय काय नाही. ठीक आहे, समोर. आता ब्रीड शिकायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या हेन्स असतात किंवा जे पोल्ट्री बर्ड्स असतात, ज्या पोल्ट्री बर्ड्स असतात, जसं जर तुम्ही बघितलं कॅटलमध्ये किती चेंबरचं स्टमक आहे, 4 चेंबरचं स्टमक आहे. पण या पोल्ट्री बर्डचं जे स्टमक असतं ते 2 चेंबर्ड स्टमक असतं. कसं? 2 चेंबर्ड स्टमक असतं. ठीक आहे. मग आता 2 चेंबर्ड म्हणजे काय, जसं कॅटलचं जे स्टमक आहे ते 4 पार्टमध्ये डिवाइड झालेलं असतं. रुमेन आहे, रेटिक्युलम आहे, ओमॅसम आहे, अबोमॅसम आहे. तसं बर्डचं जे स्टमक आहे ते 2 चेंबर्ड असतं. मग 2 चेंबर्डमध्ये काय असतं की प्रोव्हेंट्रिकुलस, पोटाचा जो पहिला भाग आहे ज्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हेंट्रिकुलस असं म्हणतो. प्रोव्हेंट्रिकुलस असं म्हणतो. काय म्हणतो? प्रोव्हेंट्रिकुलस असं म्हणतो. आणि पोटाचा जो दुसरा भाग आहे ज्याला आपण काय म्हणतो, वेंट्रिकुलस असं म्हणतो. काय म्हणतो? वेंट्रिकुलस असं म्हणतो. आणि ज्याला जनरली काय म्हटलं जातं, गिजार्ड सुद्धा म्हटलं जातं. या वेंट्रिकुलसला गिजार्ड सुद्धा म्हटलं जातं. हे तुम्ही बघू शकता इकडे. हा जो पोटाचा जो पहिला भाग आहे हा क्रॉपच्या मधातला हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, ठीक आहे, याला जनरली काय म्हटलं जातं, प्रोव्हेंट्रिकुलस. आणि हा जो मधला जो पोर्शन आहे प्रोव्हेंट्रिकुलसच्या जस्ट समोरचा, ज्याला गिजार्ड सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गिजार्ड सुद्धा म्हटलं जातं. आणि हा एक क्रॉप आहे. आता क्रॉप म्हणजे काय असतं मित्रांनो, की हे बघा, ही जी इसोफॅगस जी दिसते तुम्हाला, हे बघा, ही इसोफॅगस आहे, सॉरी आहे, ही इसोफॅगस आहे. ॲक्च्युली ही जी इसोफॅगस आहे ना, याचं जे एक्सटेन्शनच आहे. क्रॉप म्हणजे काय, इसोफॅगस जी आहे, ही जी अन्ननलिका आहे, ही एका ठिकाणी जस्ट फुगलेली असते. दॅट इज कॉल्ड एज क्रॉप. ओके, ठीक आहे. मग तो जो फुगलेला स्ट्रक्चर आहे, जो बल्जिंग स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, अन्ननलिकेचा, ज्याला आपण क्रॉप म्हणतो. ॲक्च्युली जनरली होतं काय की कोंबडीला काही दातं नसतात. ठीक आहे, ही काय करते की जिबीनं फोर्सफुली अन्न आत नेते. आत नेल्यानंतर ती पोटाच्या पहिल्या भागात जस्ट इथे फूड फक्त स्टोअर करते. काय करते? क्रॉपमध्ये ती फूड काय करते, पोटाचा जो पहिला भाग आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो पहिला भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, क्रॉप असं म्हणतो. या क्रॉपमध्ये ती फक्त जस्ट फूड जे आहे, जे पण फूड ग्रेन ती खात असेल किंवा जे पण काही ती खात असेल, ती जस्ट त्या क्रॉपमध्ये जस्ट स्टोअर करते. आता स्टोअर केल्यानंतर काय होतं, हे जे अन्न आहे हे इथं जातं. हा जो तुम्हाला दिसतो ना भाग, याला आपण काय म्हणतो, प्रोव्हेंट्रिकुलस असं म्हणतो. प्रोव्हेंट्रिकुलस असं म्हणतो. आता या प्रोव्हेंट्रिकुलसचं काम काय, की एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे बघा, क्रॉप
क्रॉप तुम्हाला बघितलं हे एक एक्सटेन्शन आहे कशाचं, इसोफॅगसचं. ठीक आहे, इथं फूड काय होतं, स्टोअर होतं. नंतर या भागात जातं फूड, हे दिसतं तुम्हाला, याला आपण काय म्हणतो, प्रोव्हेंट्रिकुलस. हे जे प्रोव्हेंट्रिकुलस आहे याला आपण ग्लँडुलर स्टमक सुद्धा म्हणतो. प्रोव्हेंट्रिकुलस जे आहे, हे जे प्रोव्हेंट्रिकुलस जे आहे याला आपण ग्लँडुलर स्टमक सुद्धा म्हणतो. ग्लँडुलर स्टमक सुद्धा म्हणतो, किंवा याच प्रोव्हेंट्रिकुलसला ट्रू स्टमक सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ट्रू स्टमक सुद्धा म्हटलं जातं. काय याला ट्रू स्टमक का म्हणतात, एक सिंपल गोष्ट लक्षात राहू द्या, कारण की या स्टमकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड सापडतात. काय असतं, डायजेस्टिव्ह ग्लँड्स सापडतात. ह्या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात ह्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करतात. काय रिलीज करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करतात. ठीक आहे, लाईक पेप्सिन, लाईक HCl. आता हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असते, हा जो बर्ड्स आहे, पोल्ट्री बर्ड आहे, हे जे पण फूड खातं दॅट फूड्स आर अवेलेबल इन द व्हेरी कॉम्प्लेक्स फॉर्म. आणि ज्यावेळेस या डायजेस्टिव्ह ॲसिड्स किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ज्यावेळेस याच्यावर, ज्या कॉम्प्लेक्स फूडवर ज्यावेळेस ते रिॲक्ट करतात, त्यावेळेस या कॉम्प्लेक्स फूडला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं, हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स करतात. तर ते कोणते, पेप्सिन आणि HCl. आता कॉम्प्लेक्स फूड म्हणजे काय असतं आणि सिम्पल फूड म्हणजे काय असतं, की एक गोष्ट लक्षात राहू द्या, कॉम्प्लेक्स फूड आणि सिम्पल फूड म्हणजे काय असतं. सिम्पल फूड, आता एक सिंपल गोष्ट राहू द्या, सपोज एखादा प्रोटीन आहे. आता हे प्रोटीन कशानं बनलेलं असतं, वेगवेगळे अॅमिनो ॲसिड्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते प्रोटीन बनवतात. बघा, हा पहिला अॅमिनो ॲसिड एकत्र आला, ठीक आहे, हा दुसरा अॅमिनो ॲसिड एकत्र आला, तिसरा अॅमिनो ॲसिड एकत्र आला, चौथा अॅमिनो ॲसिड एकत्र आला, अशी लॉंग चेन ज्यावेळेस अॅमिनो ॲसिड ही बनते त्यावेळेस काय बनतं, प्रोटीन मॉलिक्यूल बनतो. आता हे जे वेगवेगळे अॅमिनो ॲसिड्स आहे हे एकमेकांना जॉईंट कसे असतात, एका पर्टिक्युलर बॉन्डने जॉईंट असतात. या बॉन्डला आपण काय म्हणतो, पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. काय म्हणतो, पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. आता जनरली होतं काय मित्रांनो, कधी कधी की हे जे प्रोटीन आहे हा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये सध्या प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग हे जे ॲसिड्स असतात ना, या पेप्टाइड बॉन्डला ते ब्रेक करतात आणि या ॲमिनो ॲसिड्सला ते फ्री करून टाकतात या लॉंग चेनपासून. कळालं, म्हणजे काय, की ज्यावेळेस या प्रोटीनला ते ब्रेक करतात आणि ॲमिनो ॲसिड्समध्ये त्याला सिम्पल फॉर्ममध्ये त्याला रिलीज करतात. आणि हा जो ॲमिनो ॲसिड्स आहे जो आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये अवेलेबल होतो, आणि हे जे सिम्पल फॉर्ममधला ॲमिनो ॲसिड्स आहे तेच त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या स्मॉल इंटेस्टाईन थ्रू हे ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रोव्हेंट्रिकुलस, याला आपण ग्लँडुलर स्टमक किंवा याला आपण ट्रू स्टमक सुद्धा म्हणतोय. कारण की ट्रू स्टमक का म्हणतो, कारण की याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट असतात. ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड काय करतात, की डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करतात. कोणकोणते डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज करतात, जसं काही पेप्सिन असू द्या, HCl असू द्या. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम काय काम करतात, की कॉम्प्लेक्स फूडला सिम्पल फूडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. ओके, हे झालं प्रोव्हेंट्रिकुलस. आता मित्रांनो बघा की वेंट्रिकुलस म्हणजे काय असतं. हा जो वेंट्रिकुलस आहे याला आपण गिजार्ड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, हा जो वेंट्रिकुलस जो आहे, वेंट्रिकुलस जो आहे, प्रोव्हेंट्रिकुलसचा नंतरचा जो पार्ट आहे हा, ठीक आहे, वेंट्रिकुलस. ठीक आहे, याला वेंट्रिकुलस सुद्धा म्हटलं जातं आणि याला गिजार्ड सुद्धा म्हटलं जातं. ॲक्च्युली या वेंट्रिकुलसचं काम काय, जर तुम्ही तुमचा हार्ट जर बघितलं, ठीक आहे, तुम्ही तुमचं हृदय जर बघितलं, ते कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट, कंटिन्युअसली एक्सपांड, कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट, कंटिन्युअसली एक्सपांड होतं. बरोबर ना. त्याचप्रमाणे हा जो गिजार्ड जो आहे, हा जो वेंट्रिकुलस जो पार्ट आहे, हा कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट, कंटिन्युअसली एक्सपांड, कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट, कंटिन्युअसली एक्सपांड हा होत असतो. आणि कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन, कंटिन्युअस एक्सपान्शन का होत असतं, कारण की प्रोव्हेंट्रिकुलसमधून जे पण फूड या गिजार्डमध्ये येतं ते प्रॉपरली मिक्स होतं. काय होतं, प्रॉपरली मिक्स होतं. कारण की या गिजार्डमध्ये कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन होत असतं. काय होतं, कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन, कंटिन्युअस एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन होत असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे फूड आहे हे प्रॉपरली मिक्स होतं कुठे, गिजार्डमध्ये, ज्याला आपण वेंट्रिकुलस असं म्हणतो. आता ॲक्च्युली कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन का बरं होतं, कारण की जर तुम्ही हे जे गिजार्ड किंवा हे जे वेंट्रिकुलस जे असतं ना, हे जे गिजार्ड आणि वेंट्रिकुलस जे आहे हे स्मूथ मसलनं बनलेलं असतं. कोणत्या मसलनं, स्मूथ मसल्सनं बनलेलं असतं. कशानं, स्मूथ मसल्सनं बनलेलं असतं. ठीक आहे, आता बघा प्रोव्हेंट्रिकुलसमध्ये बघा
हे जे कोंबडी आहे हिने अन्न खाल्लं, हे इसोफॅगस थ्रू क्रॉपच्या पहिल्या भागात जातं, क्रॉपमध्ये येतं, क्रॉपमध्ये हे जे फूड आहे हे काय होतं, स्टोअर होतं, स्टोअरहून कुठं जातं, प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये, प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये काय होतं, हे फूड सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं, प्रोव्हेंट्रिक्युलसमधून हे जे फूड आहे हे गिजार्डमध्ये जातं, ज्याला आपण व्हेंट्रिक्युलस असं म्हणतो. हे फूड तिथे प्रॉपरली काय होतं, मिक्सअप होतं, बिकॉज कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन. कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन का असतं, कारण की हे जे गिजार्ड आहे हे स्मूथ मसल्सनं जनरली बनलेलं असतं. ठीक आहे, तेवढं लक्षात राहू द्या. आता बघा, इथून जनरली काय होतं की हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. आता बघा की प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये काय झालं आहे तुमचं, की फूड जे आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं आहे, लाईक अॅमिनो ॲसिड्स. मग आता हे जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर हे जे अॅमिनो ॲसिड्स आहे हे इथून स्मॉल इंटेस्टाईन थ्रू ॲब्झॉर्ब केल्या जातात, आणि ते ॲसिड्स जे आहेत अॅमिनो ॲसिड्स ते किंवा प्रोटीन जे असू द्या, काही पण असू द्या, ते ब्लडमध्ये पाठवलं जातं. ठीक आहे, मग असं काही फूड जे जनरली ॲब्झॉर्ब होत नाही ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाठवलं जातं, आणि काही ॲब्झॉर्ब राहिलेलं जे फूड आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. ठीक आहे, आणि बाकीचं जे वेस्ट मटेरियल आहे, जे अनडायजेस्टिबल जे पार्ट आहे ते या क्लोअका थ्रू म्हणजे याच्या आउटलेट थ्रू बाहेर फेकलं जातं. ठीक आहे, ही झाली याची सिम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम. कुठून चालू होते, माउथपासून इसोफॅगस, क्रॉप, प्रोव्हेंट्रिक्युलस, गिजार्ड ज्याला आपण व्हेंट्रिक्युलस म्हणतो, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि क्लोअका. ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी आपण एवढंच शिकूयात. ठीक आहे, आता जस्ट ब्रीड ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या फक्त एकदा क्विकली एकदा रिवाईज करून घेऊयात. ओके, व्हाईट लेगहॉर्नबद्दल बघा, ही कोणती ब्रीड्स आहे, ही मेडिटेरियन रिजनची ब्रीड आहे, ही अंडे देण्यासाठी खूप जास्त पॉप्युलर ब्रीड आहे, म्हणजे कमी फीडमध्ये सुद्धा ही जास्त एग प्रोडक्शन करू शकते. नियरली अबाउट 280 ते 320 एग ही एका वर्षाला प्रोड्यूस करू शकते, आणि या ब्रीडचं ओरिजिन जर तुम्ही बघितलं तर इटली. ठीक आहे, नंतर जर्सी ब्लॅक जायंट नावाची ब्रीड आहे, ही अमेरिकन क्लासमधली ब्रीड आहे, ही एक हेवीएस्ट ब्रीड आहे वर्ल्डमधली. ठीक आहे, तेवढं लक्षात राहू द्या. प्लायमॉथ रॉक नावाची ब्रीड आहे, ही एक ड्युअल पर्पज ब्रीड आहे, ही पण अमेरिकन क्लासमधली ब्रीड आहे, हिचं ओरिजिन अमेरिका आहे, हिचं फेमस आहे ही बॅरड पॅटर्नसाठी. हिच्या बॉडीवर जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स तुम्हाला याच्या बॉडीवर दिसेल, म्हणजे झेब्रा पॅटर्न. ठीक आहे, न्यू हॅम्पशायर नावाची ब्रीड आहे, हिचं ओरिजिन सुद्धा अमेरिकाच आहे. याचं जर तुम्ही बॉडी जर बघितलं तर रॅपिड ग्रोथ याच्या बॉडीमध्ये तुम्हाला दिसेल, फर्टिलिटी पण याची खूप चांगली आहे, आणि याचं जर एक जर तुम्ही बघितलं ते लार्ज साईजचं असतं, आणि ही रोड आयलँड रेडपासून डेव्हलप झालेली ब्रीड आहे. ठीक आहे, नंतर रोड आयलँड रेड नावाची एक ब्रीड आहे, ही पण अमेरिकन क्लासची खूप पॉप्युलर ब्रीड आहे, हिचं ओरिजिन काय आहे, अमेरिका आहे. ही कॅरेक्टरिस्टिक काय याचं ड्युअल पर्पज ब्रीड आहे, रेक्टँग्युलर शेपची तुम्हाला याची बॉडी दिसेल, आणि ब्रह्मा आणि चित्तागॉंगचं क्रॉस करून ही रोड आयलँड रेड नावाची ब्रीड बनवलेली आहे. ठीक आहे, आता अमेरिकन ब्रीडचं आपण सगळं जर पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितलं तर येलो कलरची स्किन तुम्हाला दिसेल, त्या ड्युअल पर्पज ब्रीड आहे, ब्राऊन एक कलरचं शेल दिसेल, आणि नॉन फिदर शँक. ओके, नंतर रेड कॉर्निश नावाची एक ब्रीड आहे, हे इंग्लिश क्लासमधला ब्रीड आहे, इंग्लंड याचं ओरिजिन आहे, असील आणि इंग्लिश ब्रीडचं क्रॉस करून रेड कॉर्निश नावाची ब्रीड बनवलेली आहे. हार्डेस्ट ब्रीड आहे, म्हणजे काय एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सर्वाइव्ह होऊ शकते, पॉप्युलर ब्रीड आहे अमेरिकाची. ठीक आहे, नंतर ऑस्ट्रोलॉट नावाची एक ब्रीड आहे, ही इंग्लंड याचं ओरिजिन आहे, डेव्हलप झालेली आहे ब्लॅक ऑर्फिंग्टनपासून. लश्चरस ग्लेनिश ब्लॅक कलरची तुम्हाला याची बॉडी दिसेल, आणि ह्युमिड आणि हायवी रेनफॉलसाठी ही ब्रीड खूप सुटेबल आहे. ठीक आहे, आता ससेक्स नावाची एक ब्रीड आहे, ही पण एक इंग्लंडची ब्रीड आहे, गुड ड्युअल पर्पज ब्रीड आहे. ठीक आहे, आता इंग्लिश ब्रीडचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय की ड्युअल पर्पज ब्रीड असतात इंग्लिश ब्रीड. एक्सलंट फ्लेश तुम्हाला याचं दिसेल, व्हाईट कलरची स्किन आहे, ब्राऊन कलरचं एक शेल आहे. आता लँग्शन म्हणजे काय, ही एक एशियाटिक ब्रीड आहे, हिचं ओरिजिन चायना आहे, अपराईट पॉस्चर तुम्हाला याच्या बॉडीचं दिसेल, यू शेप बॉडी आहे, याची जी लेग आहे ते लॉंग लेग तुम्हाला दिसेल विथ टॉल बॉडी. कोचिन नावाची ब्रीड आहे, हिचं ओरिजिन संघाई चायना आहे, फ्लफीनेस कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला दिसेल, सॉफ्ट फिदर दॅट मेक द बॉडी बिग, फिदरी लेग तुम्हाला दिसेल, ऑर्नामेंटल ब्रीड आहे. कॉकचं जर वजन तुम्ही बघितलं तर 5 किलोपर्यंत आहे, आणि हेनचं वजन 4 किलोपर्यंत आहे. ब्रह्मा नावाची ब्रीड आहे, ही एक एशियाटिक क्लासमधली ब्रीड आहे, ब्रह्मपुत्रा व्हॅली याचं ओरिजिन आहे, लार्ज साईज तुम्हाला याची बॉडी दिसणार आहे, फिदर लेग तुम्हाला याची दिसतील, फीट दिसतील. कॉक म्हणजे ॲडल्ट मेलचं वजन बघितलं तर 5.5 किलो आहे, आणि हेंचं वजन 4.5 किलोपर्यंत आहे. ठीक आहे, एशियाटिक ब्रीडचं जनरलाइज कॅरेक्टर बघा, ड्युअल पर्पज ब्रीड आहे, कॉमनली यूज केल्या जातात मिड पर्पजसाठी, येलो कलरची स्किन आहे. आता कडकनाथ नावाची एक ब्रीड आहे, ही आपली एक इंडियन ब्रीड आहे, मध्य प्रदेशाचं ओरिजिन आहे, याला कालामासी म्हटलं जातं, मॅक्झिमम डिसीज रेजिस्टन्स कॅपॅबिलिटी आहे, ब्लॅक कलरचं याचं मीट आहे, कारण की याच्यामध्ये मेलॅनिन प्रोटीन सापडतं, 25% सापडतं. मेडिसिनल प्रॉपर्टीज बघायची, ॲफ्रोडिजिक प्रॉपर्टी आहे. ॲफ्रोडिजिक प्रॉपर्टी म्हणजे काय असतं की ते स्टिम्युलेट करते सेक्शुअल डिझायरला. ठीक आहे, इंडियन ब्रीड आहे, आंध्र प्रदेशाचं इंडियन ब्रीडमध्ये बघा असील नावाची ब्रीड आहे, आंध्र प्रदेशाचं ओरिजिन आहे, इंडियन गेम याला फायटिंग कॉक किंवा लखनौ का मुर्गा सुद्धा म्हणतो. मॅजेस्टिक किंवा युनिक गेट आहे याचा, म्हणजे काय की भव्य दिव्य याची चाल आहे, मिड पर्पजसाठी आपण वापरतो. एक्सलंट फायटिंग क्वालिटी आहे, याच्यामध्ये खूप चांगला स्टॅमिना आहे,
कॉकचं जर वजन बघितलं तर 4.5 किलो आहे, हेंचं वजन 3.5 किलो आहे. आता बेस ऑन द बॉडी शेप, ट्रँग्युलर शेपचे जे आपण ब्रीड्स असतात, ट्रँग्युलर शेप ज्यांची बॉडी असते त्या एग लेईंगसाठी खूप चांगल्या मानल्या जातात. रेक्टँग्युलर शेपमध्ये जर तुम्ही बघितलं त्या ड्युअल पर्पजसाठी खूप चांगले आहे. ओव्हल शेपची बॉडी ज्याची असते त्या मिड पर्पजसाठी खूप चांगल्या आहे. अमेरिकन क्लासमधल्या ब्रीड बघा, रोड आयलंड रेड आहे, प्लायमाउथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे, जर्सी ब्लॅक जायंट आहे. मेडिटेरियन ब्रीडमध्ये बघा लेग हॉर्न आहे, मिनकॉर्न आहे, अँडाल्युशन आहे आणि अँकॉर्न आहे. इंग्लिश ब्रीडमध्ये बघा कॉर्निश आहे, ससेक्स आहे, ऑस्ट्रोलॉर्प आहे, ऑफिंग्टन आहे, डॉर्किंग आहे. एशियाटिक ब्रीडमध्ये बघा लँग्शन आहे, ब्रह्मा आहे, कोचिंग आहे. इंडियन ब्रीडमध्ये बघा असील आहे, कडकनाथ आहे, ब्लॅक बेंगाल आहे, घगूस आहे आणि बुरश आहे. ओके. लेअर म्हणजे काय असतं की एग लेइंग ज्या बर्ड्स असतात 19 ते 72 वीकपर्यंत त्यांना आपण लेअर असं म्हणतो. बॉयलर म्हणजे काय की जनरली ह्या ज्या बर्ड्स असतात त्यांना आपण मीट पर्पजसाठी वापरतो अप टू द एज ऑफ द 1 वीक. त्या आयदर सेक्स म्हणजे कोणत्या पण सेक्सच्या असू शकतात, एक तर मेल असू शकतात किंवा फिमेल असू शकतात. रोस्टर म्हणजे काय असतं, यंग बर्ड असतात 12 ते 16 वीकपर्यंत त्यांना आपण रोस्टर असं म्हणतो. ग्रोअर म्हणजे काय असतं, बर्डचं मॅनेजमेंट जर आपण 9 ते 20 वीकपर्यंत आपण करत असेल त्यांना आपण ग्रोअर असं म्हणतो. क्लच म्हणजे काय असतं, द बॅच ऑफ एग ले बाय हेन त्याला आपण क्लच असं म्हणतो. कॉकरेल म्हणजे काय असतं की यंग जो मेल असतो, यंग मेल बर्ड जो असतो त्याला आपण कॉकरेल असं म्हणतो. कॉक म्हणजे काय असतं की ॲडल्ट मेल जो असतो त्याला आपण कॉक म्हणतो 1 वर्षाच्या नंतर. ठीक आहे. या मेलमध्ये जर आपण कॅस्ट्रेशन केलं त्याला आपण कॅपॉन असं म्हणतो. यंग फिमेल जी आहे तिला आपण पुलेट असं म्हणतो आणि ज्यावेळेस ही पुलेट पहिल्यांदा अंडे देते आणि अंडे दिल्यानंतर तिला आपण हेन असं म्हणतो. जे ॲडल्ट फिमेल आहे तिला आपण काय म्हणतो, हेन असं म्हणतो. ठीक आहे. चलो थँक्यू फ्रेंड्स. आजच्या पुरतं आपण एवढंच बघूयात. आपल्याला कमीत कमी अजून 4 क्लास तरी लागतील हे पूर्ण ब्रीड संपवायला. ओके. चलो थँक्यू. हॅव अ गुड डे.